जानेवारी 2026. आज वार गुरुवार. 8 जानेवारी 2026. आज वार गुरुवार रोजी इयत्ता 7वी क चे विद्यार्थी परिपाठ सादर करणार आहेत. सर्वप्रथम सुविचार. प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात ही नेहमी विचारांपासून होते. आपले विचार सुंदर असतील तर आपण चांगली कामे करतो व यशाच्या उंच शिखरावर पोहोचतो. म्हणूनच आजचा सुविचार घेऊन येत आहे संतोषी उगलमुगले. आजचा सुविचार. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. स्वतःच्या कष्टाने आणि स्वावलंबाने घेतलेले शिक्षण हेच खरे शिक्षण होय. दिनविशेष. उजाडणारा प्रत्येक दिवस नवीन काहीतरी शिकवत असतो आणि या दिवसाचे विशेष महत्त्व आपल्याला. आजचे दिनविशेष. 1972 कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राचे काम पूर्ण झाले. 1921 अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा जन्म. धन्यवाद. बातम्या. देशाचे नागरिक म्हणून आपल्या भोवताली घडणाऱ्या घटनांचे आपल्याला ज्ञान असणे आवश्यक असते. परंतु आपली काही स्वप्नेही असतात आणि ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक असते ते सामान्य ज्ञान. चालू घडामोडी म्हणूनच आजचे बातमीपत्र घेऊन येत आहे सोमेश खंडारे. आजच्या बातम्या. झेडपी निवडणूक 7 फेब्रुवारीला. बांगलादेशाची IPL प्रक्षेपणावर बंदी. महाराष्ट्राला मुलींच्या गटात सुवर्ण तर मुलांना रौप्य. रील्स बनवणाऱ्यांना सहकार्य केल्यावर होणार शिस्तभंगाची कारवाई. बोधकथा. पुढच्याचं तेच मागचा शहाणा ही म्हण आपण नेहमीच ऐकतो. दुसऱ्यांचे अनुभव आपल्याला खूप काही शिकवतात आणि बोध देतात. आपल्याला अनुभव समृद्ध करण्यासाठी उपयोगी ठरतात त्या बोधकथा. आजची बोधकथा सांगण्यासाठी येत आहे श्रावणी केंद्रे. माझ्या बोधकथेचे नाव अनुसर. एके दिवशी एक 6 वर्षाचा मुलगा आणि त्याची आई रेल्वेने प्रवास करत असे आणि प्रवास करत असताना हा मुलगा आणि त्याची आई दोघेही पुस्तक वाचत असतात. आजूबाजूचे सहप्रवासी पाहतात की एक मुलगा आणि त्याची आई पुस्तक वाचत आहेत. त्या सर्वांना आश्चर्य वाटतं की आजकालच्या जगामध्ये असं वाचन कोणी करतं का. आणि एका प्रवाशाला मात्र राहत नाही. तो प्रवासी त्या बाईच्या जवळ येतो आणि विचारतो, ताई, तुमचा हा 6 वर्षाचा मुलगा पुस्तक वाचतोय. ताई, कसं काय बरं वाचत आहे. आजकाल अगदी काल जन्मलेलं बाळ सुद्धा आज स्मार्टफोन सोबत खेळत आहे. मुलं टॅग घेऊन गेम खेळत असतात, कार्टून पाहत असतात आणि चक्क तुमचा मुलगा पुस्तक वाचतोय. हा तुमचा मुलगा कसं काय ऐकत आहे आणि तुम्ही त्याला पुस्तक वाचण्यासाठी सवय कशी काय लावली आहे. हे कसं शक्य आहे. आणि मग ती स्त्री मी साहस्य करत त्या प्रवाशाकडे पाहते आणि म्हणते, दादा, आपली मुलं आपलं ऐकत नाही. हे खरंच आहे, परंतु तितकंच देखील खरं आहे की आपली मुलं आपलं अनुकरण करू शकतात. तात्पर्य. बोलण्यापेक्षा कृती महत्त्वाची. धन्यवाद. सामान्य ज्ञान प्रश्न. जगात ज्ञानाचा विस्फोट झाला आहे. आता मिळालेले ज्ञान थोड्या वेळाने शिळे होत आहे. स्पर्धा वाढलेली आहे आणि स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर आपणाजवळ सामान्य ज्ञानाची शिदोरी असणे महत्त्वाचे आहे. यासाठी आजची प्रश्नमंजुषा घेऊन येत आहे तेजस्विनी ताकवाटे. कर्मवीर अण्णांचे संपूर्ण नाव काय होते. कर्मवीर. तू सांग. कर्मवीर भाऊराव पाटील. चूक. कर्मवीर अण्णांचे संपूर्ण नाव काय होते. उत्तर बरोबर आहे. कर्मवीर अण्णांचे संपूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील असे होते. रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य काय आहे. रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य काय आहे. सांग. बरोबर आहे. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. रयत शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय कुठे आहे. उत्तर बरोबर आहे. रयत शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय सातारामध्ये आहे. आणि आता संभाषण सांगण्यासाठी येत आहे तन्मय आणि कौशल्य. हाय तन्मय. हॅलो कौशल्य, हाव आर यू.
I am fine. I am here to congratulate you. Thank you, but why are you congratulate me? You got 94% in first semester exam. Thanks a lot. What about you? I got very poor marks in exam, only 57%. They are not less marks, they are also good. How did you study to get such good marks? I study very hard from many days. Very nice. Okay, bye. See you. शेवटी एवढेच म्हणे, ज्ञानाची ही भूक भागावी, भेद नसे कोणी काळी गोरी, पुण्यभूमी शाळा आमची, संस्काराची इथे शिकवली, संस्काराची इथे शिकवली. धन्यवाद.